परतूर एमआयडीसीतील रिक्त भूखंड फेरवाटपाची मागणी। परतूर एमआयडीसीतील गेल्या 10 ते 15 वर्षापासून उद्योग सुरू न करता रिक्त ठेवलेले भूखंड शासनाने ताब्यात घेऊन ते स्थानिक सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांना फेरवाटप करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप चव्हाण चिंचोलीकर यांनी उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात त्यांनी परतूर एमआयडीसीतील सर्व भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी व सखोल चौकशी, वाटपाच्या अटी शर्तींची तपासणी आणि उद्योग सुरू न करणाऱ्या भूखंडधारकांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच औद्योगिक वापराऐवजी भूखंडाची विक्री, उपविभाजन आणि अनधिकृत वापर होत आहे का याची तपासणी करून रिक्त भूखंडाचा अहवाल तयार करावा अशी मागणी करण्यात आली आहे। शासनाकडे परत आलेले भूखंड परतूर मंठा तालुक्यातील युवक, महिला उद्योजक, स्टार्टअप व नवउद्योजकांना पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून द्यावे। तसेच अन्न प्रक्रिया, कृषीपूरक, लघु, मध्यम व तंत्रज्ञानाधारित उद्योगांना प्रोत्साहन द्यावे असेही निवेदनात नमूद आहे। एमआयडीसीच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मिती वाढवून परतूर मंठा तालुक्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करावा अशी मागणी डॉक्टर चव्हाण यांनी केली आहे। मारेगाव वार्ता शेख मुनीर भाई जालना परतूर।